शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। 17 उमेदवारांची यादी जाहीर तर आणखी 5 उमेदवारांची लवकरच घोषणा। संजय राऊतांची माहिती। मनोज जरांगे पाटलांसोबत सामाजिक युतीची घोषणा करत वंचितकडून उमेदवारांची यादी जाहीर। अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या रिंगणात। लोकसभा प्रचारामध्ये आघाडी नसल्याने अजित पवार नाराज। खडकवासला पदाधिकाऱ्यांच्या समोर नाराजी व्यक्त करत कामाला लागण्याचे अजितदादांचे आदेश। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊतांना उमेदवारी तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी तर ठाण्यातून राजन विचारे उमेदवार। सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम। चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी तर काँग्रेसच्या दावेदारीमुळे महाविकास आघाडीत रस्सीखेच कायम। छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर। खैरेंना उमेदवारी जाहीर होताच अंबादास दानवेंच्या नाराजीची चर्चा तर कोणतीही नाराजी नाही, दानवेंची स्पष्टोक्ती। गडकरींचा उमेदवारी अर्ज दाखल करत नागपूरमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। भाजपच्या होम पिचवर गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात काटेकी टक्कर। नाशिकच्या लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा तर आपल्याला कल्पना नसल्याची भुजबळांची स्पष्टोक्ती। सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचं शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधींची घेणार भेट तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी। खिचडी गैरव्यवहार प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीचा समन्स। आज हजर राहण्याचे आदेश तर कीर्तीकरांच्या अटकेची शक्यता। बीडमधील केजमध्ये पंकजा मुंडेंसमोर घोषणाबाजी। पंकजा मुंडेंना मराठा समाजाकडून विरोध। केज तालुक्यातील औरंगपूरमध्ये मोठा गोंधळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।